आणि अगदी मी म्हणेन सत्यवानजी काकडे सर, क्या बात आहे. त्यांना अगदी सर्वांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या. कौतुकास्पद ही गोष्ट होती आपल्या सर्वांसाठी. आणि आज पंचांच्या भूमिकेत त्या स्पर्धेसाठी आपण पाहता रायगडामध्ये खूप साऱ्या स्पर्धा टेनिसच्या सुद्धा ते कव्हर करत असतात. खूप साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाते. एका बाजूला आमचे सत्यवान काकडे सर आणि दुसऱ्या बाजूला द्वारकानाथ चोरगे सर. चला सामना सुरू करायचा आहे. सामना 3 षटकांचा असेल हे लक्षात घ्या आपण. चला सामन्याकडे आपण जाणार आहोत. सामन्याला सुरुवात भगतवाडी संघ बॅटिंग करताना पहिला बॉल इथून फेस केलाय. आणि पहिल्या बॉलवर मात्र आपण पाहताय पहिली सिंगल मिळाली आणि पहिली सिंगल स्कोर कार्डवर लागली आहे. मोरबे आणि भगतवाडी इथून विनर विनर अशी दोन संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि त्या दोन संघांचा खेळ मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकणार आहात. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2026 वर्ष 5 पर्व 5 रबर बॉलची स्पर्धा. रचित पाटील आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. आणि विशेष सहकारी या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर मग आमचे तेजस मात्रे असतील, बामणडोंगरी जीवदानी संघ असेल, राहुल गोंदलीला आपण पाहताय, साईप्रीत लाईव्ह, चंदू वाघमारे असतील, अनिकेतला प्रकाशला आपण पाहताय. आणि चंदू वाघमारे यांचे सुपुत्र सुद्धा इथे आलेले आहेत बघा. आणि अगदी आपण पाहिलं तर इम्रानला आपण पाहताय. इम्रानची सुद्धा मेहनत खूप आहे. रचित पाटील यांच्या बरोबर सातत्यानं मग स्पर्धेमध्ये चेंडूला आणणं, मग वेगवेगळ्या भूमिका ते बजावत असतात. इम्रानचं आपण हार्दिक स्वागत करूया. आणि तेजदा मात्रे यांनी सुद्धा त्यांचा सत्कार सुद्धा केला होता इम्रान यांचा. आज इम्रानला पुन्हा एकदा आपण पाहत आहे त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांचा आवाज आपण ऐकताय ते आमच्या प्रज्वल पाटील आहेत पालिगावचे. काल आपण बाबू शाह सरांना ऐकलं होतं. उद्या मला वाटतं कदाचित हर्षद मडवी सर असतील आणि आदित्य पाटील वाजे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि शेवटच्या दिवशी सागरदादा मांडवकर रायगडमधील एक जबरदस्त आवाज. आणि ते असतील त्यांच्या जोडीला आणखी कोणीतरी एक चांगला समालोचक पाहायला मिळेल. या वेळेला फटका आपण पाहताय. फटका फसला. क्षेत्ररक्षक येत होते परंतु झेलची संधी होती. झेल मात्र मिस झालाय. चेंडू हातामधून बॉल पुढे पडला आणि त्यानंतर या बॉलवर मात्र धावा आल्या. 2 धावा. 2 धावेने टीमची धावसंख्या टोटल आहे 6 धावसंख्या. 4 बॉलचा खेळ संपला आणि 6 धावा लागतायत. पुन्हा एकदा संधी होती. एकाच खेळाडूचे 2 झेल इथून सुटलेले आहेत. त्याच दिशेमध्ये आपण पाहताय. मागच्या बॉलवर सुद्धा आणि आताच्या बॉलवर सुद्धा, परंतु धावा मिळतील 1. खेळाडूला मिळाले जीवदान आणि धावा आता लागते 7 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 चेंडू समाप्त झाले आणि धावा संख्या 7 आहे स्कोर कार्डवर. रुद्रला आपण पाहताय आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर हा बॉल पल्च वळतायत आणि इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर बॉल आहे. अवांतर व्हाईट बॉल फेकलाय. व्हाईट बॉल धावा संख्या आता टोटल स्कोर कार्डवर पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल 8 धावा संख्या. हा बॉल आता मात्र आपण पाहताय. लाईन लेंथ चांगली होती. टप्पा चांगला बीट झालाय आणि षटक पहिलं कंप्लीट. धावा संख्या 8 लागली टीम भगतवाडी संघाची.
चांगला बॉल इथून मात्र पाहायला मिळतोय आणि चांगला बॉलवर दांडी गोल मधली यष्टी इथून उखाडली आहे, वाकवली गेली आहे आणि ज्या खेळाडूचे 2 झेल सुटले होते त्या खेळाडूला आता परतवलं जात आहे आणि फलंदाज बाद होतोय. हा बॉल आपण पाहू शकाल, पुन्हा एकदा आपण पाहताय झेल टिपलाय आयुष नाडिया, पुन्हा एकदा परतवलं जात आहे बॅट्समनला. आल्या पावली माघारी परतावं लागतंय आणि नवीन फलंदाजीतून बाद होईल. सत्यवान काकडे सर मैदानाच्या आतमध्ये काही इनॅक्शन तुम्ही पाहू शकाल बघा, कमरेवर हात, त्यानंतर मध्ये पाऊस येतोय आणि अगदी तरी चांगली कामगिरी आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं मग हसमुख चेहरा, या साऱ्या गोष्टी आपण पाहत असतो त्यांच्या आणि अगदी प्रत्येकाशी चांगल्या पद्धतीनं बोलणं वागणं हे अगदी आपण त्यांचं पाहिलं आहे. एक पूर्वी क्रिकेटर सुद्धा होते, एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बरीच वर्ष आपण पाहिलाय. द्वारकानाथजी चोरगे सर यांचा सुद्धा बरीच वर्ष खेळ बेलवली टेनिस क्रिकेटसाठी आपण खेळताना त्यांना पाहिलं आणि आज ऑफिशियल पंच आपण पाहताय ज्यांनी अगदी ज्या परीक्षा आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर मग ऑफिशियल पंच म्हणून आज या रायगडामध्ये आपण त्यांना पाहत आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज नवीन सज्ज झालाय, समोर नवीन बॅट्समन ऑन अ हॅट्रिक बॉल, हॅट्रिकच्या उंबरट्यावर, परंतु बॉलवर मात्र सेकंडसाठी निघालेत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. 2 धावा सुद्धा मिळाल्या आणि धावसंख्या आता राहुल जोडली 10 या अंकावर. 10 ऑन अ बोर्ड, 10 धावा लागतात स्कोर कार्डवर, 10 रन्स ऑन अ बोर्ड. आमचे रचित पाटील, खूप सारी मेहनत, 5व्या वर्षामध्ये स्पर्धा आपण पाहताय, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष, तेजसजी मात्रे यांचं सुद्धा लागलेलं मार्गदर्शन. चला नवीन पुढचे 2 संघ बघा, मुरबी टीम आणि बॉम्बे पाडा. चला बॉम्बे पाडा आणि मुरबी टीम, दोन्ही टीम कर्णधार आपण लगेच टॉस साठी संपर्क साधायचा. त्यावेळेला आपण पाहताय हा बॉल इथून मात्र षटक. चला बॉम्बे पाडा टीम आणि मुरबी टीम, चला दोन्ही कर्णधार लगेच या बघा, वेळ घेऊ नका. मुरबी टीम आणि बॉम्बे पाडा. त्यावेळेला फटका आपण पाहताय, क्षेत्ररक्षक पोचतील तोपर्यंत धावा किती मिळतील. रबर बॉल क्रीडा स्पर्धा म्हटली तर मैदानाच्या आतमध्ये पाणी साचणं, चिकट असणं, मग मैदान ओलं होणं, त्यानंतर या साऱ्या गोष्टी, मग खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. पूर्वी आपण पाहिलं तर लाल कलरचा रबर बॉल आपण वापरायचो, आता सफेद बॉल आपण व्हाईट कलर आपण वापरतो आहे आणि चांगल्या पद्धतीनं चांगला खेळ सातत्यानं काल सुद्धा आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ बाकी संघांचा सुद्धा पाहायला मिळाला. षटकार चौकार, चौकार षटकार, मग झेल टिपणं, या साऱ्या गोष्टी आपण पाहत होतो. चला टॉस केला जाईल बॉम्बे पाडा आणि मुरबी टीम. चला मुरबी टीम आलेली आहे, बॉम्बे पाडा टीम आपण लगेच यायचंय बघा टॉस साठी. चला षटक हे दोन सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आयुषच्या माध्यमातून षटक हाताळला जाणार आहे. आयुष हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि धावसंख्या आहे ती टोटल 14 धावसंख्या. त्यावेळेला बॉल आता मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा थांबलाय, सिंगल रन्स कंप्लीट केली, दुसऱ्या रन साठी निघालाय.
फेकी करणार तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावेनं टीमची धावसंख्या आता पुढे जाईल. ती आता मात्र 16 धावसंख्या. चला टॉस आपण करणार आहोत. बॉम्बे पडा आणि मुरबी अशी या दोन संघांदरम्यान नाणेफेकी असेल. टॉस केला जाईल. बंबावी पाडा, त्याला बॉम्बे पाडा आपण म्हणतो. पुन्हा एकदा चेंडू थांबलाय. 1 रन्स तर कंप्लीट केली आहे. दुसरी साडी. चला स्ट्राईक रोटेट नसेल असं बघा. दोन्ही बाजूनं तुम्हाला स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं. चला आपण नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा या. सिंगल रन्स मिळाली. धावसंख्या आता 17 धावा आहेत. चला मुरबी टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजनवर अंमल करायला लगेच. हा बॉल आपण पाहताय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट मिळेल. फलंदाज बाद होईल. फक्त सिंगल मिळाली आणि या सिंगल रन्स न आता धावसंख्या 19 धावा आहेत. 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या 19 आहे स्कोर कार्डवर. अजून भगतवाडी संघ येणाऱ्या 2 बॉलमध्ये किती धावा जमवणार आहे टीम मोरबे संघाच्या अगेन्स्ट हे सुद्धा पाहायला मिळेल. वीस धावा लागतात स्कोर कार्डवर. 20 ऑन अ बोर्ड. 20 धावा आहे स्कोर कार्डवर. आता शेवटचा अंतिम बॉल असेल. शेवटच्या अंतिम बॉलवर आयुष्य आणि त्याच्या समोर नवीन फलंदाज धावा किती जमावणार आहे. 20 धावा स्कोर कार्डवर. चला षटक इथून 3 कंप्लीट झाली. 18 बॉलचा खेळ संपला आणि 18 बॉलमध्ये धावा जमवल्या. टोटल राहुल धावा झालेत 20 धावा लागतायत आणि टार्गेट असेल आता 21 धावेचं. 7च्या सरासरीने 21 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 3 षटकांमध्ये 21 धावा आता करायच्या. टीम बॅटिंग करताना मोरबे टीमला भगतवाडी संघाच्या समोर हायेस्ट रन्सला बाय असेल लक्षात घ्या आपण. कदाचित आयुषच्या मनामध्ये प्रश्न थोडासा निर्माण झाला असेल. मगाशी तो म्हणाला की असं असेल तर मग बॅटिंग करणं गरजेचं होतं, परंतु आता 21ची गरज आहे. 18 बॉल आणि 21 धावा. चला भगतवाडी संघ सुद्धा एक चांगली गोलंदाजी करत असतो सातत्यानं. 21 धावा रोखण्यासाठी आता चांगली गोलंदाजी जे चांगले चांगले खेळाडू आहेत सलामीला त्यांना बाद करणं. मग रणजित त्यानंतर आयुषला आपण पाहताय त्यांना बाद करणं महत्वाचं राहणार आहे. आणि 21 धावा इथून जमतील वाचतील
काय घडतंय हे सारं काही आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय स्पर्धा. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आणि साई लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत राहा. एकवीस धावेचं टार्गेट आणि 21 धावेच्या टार्गेटला आता खेळण्यासाठी जमवण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहताय. आयुष आणि रंजितला पाहू शकाल. धावसंख्या आली 2. येणारे 17 बॉल आणि 19 धावा. 17 चेंडू आणि आता 19 धावेचं समीकरण आहे या मॅच मध्ये. हा बॉल आता मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला फटका खेळतोय. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. फंबल झालाय. चेंडू निसटलाय. पुन्हा एकदा 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या. धावसंख्या 2 आता पुढे जाईल. 4 धावा लागतायत. येणारे 16 बॉल आणि त्या 16 बॉल मध्ये राहिल्या 17 धावा. 15 चेंडू आणि 17ची गरज. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. जज करतायत. झेल टिपतील का? परंतु कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे सूत्र महत्वाचं होतं, परंतु तसं घडलं नाही. झेल सुद्धा सुटलाय. आयुषला दिलाय जीवदान आणि मिळाली सिंगल. धावसंख्या 5.
6 धावा लागताय स्कोर कार्डवर. षटक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा येणारे 12 बॉल आणि त्या 12 बॉलमध्ये 15 धावा. 12 चेंडू आणि 15ची गरज असेल आता. त्यावेळेला हा बॉल आपण पाहताय. या बॉलवर फटका आलाय. बॉलवर धावा आता मिळतील. पुन्हा एकदा रन्ससाठी सरसावलेत आणि या बॉलवर धावा आता मिळाल्या. 3 धावा. 3 धावेनं टोटल धावा आता 9 रन स्कोर कार्डवर. येणारे बॉल आता आपण पाहताय टोटल राहिलेत 11 चेंडू आणि गरज असेल 12 धावेची. अकरा बॉल त्यामध्ये 12ची गरज असेल. फटका आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय. धावा त्या बॉलवर मिळत आहेत. धावा संख्या आता टोटल 11 धावा लागताय स्कोर कार्डवर. 11 धावा. 10 चेंडू आणि आता फटका सुरेख आहे. प्रॉपर टायमिंग आहे आणि चेंडूला उडवलाय. हवाई सफरसाठी अवकाशाला गवसणी घालणारा आयुषच्या बॅट मधून आलाय षटकार. धावसंख्या टोटल 17 धावा. 4 धाव्यांची गरज आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघतायत आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. 2 धावा आणि 2 धावेनं आता मात्र धावसंख्या टोटल 19 धावा लागते स्कोर कार्डवर. 2 धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये मोरबी टीम. त्यावेळेला आपण पाहू शकाल फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहताय. सिंगल रन्स पुन्हा एकदा मिळाली. दुसऱ्या धावेसाठी रनआउट होईल का, परंतु 2 धावा आणि या 2 धावेने इथून सामना जिंकलाय मोरबी टीमनं. अभिनंदन टीम मोरबे. 2 सामने जिंकणारा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. भगतवाडी टीम हार्डलक. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथून पुढच्या अगदी सामन्यामध्ये प्रवेश केलाय तो मोरबी टीमनं. अभिनंदन. चला सामनावीर या सामन्याचा आपण देऊया. मोरबी टीम आपण टॉस जिंकला. निर्णयावर अंमल करा. मोरबी टीम लगेच आपण निर्णयावर अंमल करा या सामन्याचा सामनावीर. चला मानव तुषार